आता नवीन कामासाठी पैसा उभा करण्याचा एक सोर्स अनयराजेंना सापडलाय. खूप वर्ष पडून असलेली आपली मुंबईची प्रॉपर्टी. काय हो, काय झालं जी तुम्हाला? ठसका. हा मग काय म्हणत होता सूर्य त्या मुंबईच्या जागेबद्दल? दादासाहेब, ती प्रॉपर्टी आपण विकण्याचा विचार केला तर खूप वर्ष पडून असलेली आपली मुंबईची प्रॉपर्टी. ती प्रॉपर्टी आपण विकण्याचा विचार केला तर झालं ना, घातलात ना गोंधळ. यासाठी आम्ही तुम्हाला सांगत होतो जे काही कराल ते सांभाळून करा, पण नाही, आमचं कोण ऐकणार. तुम्ही फक्त तुमच्या मनातलं तेवढं करा. आता सगळ्यांना खरं काय ते कळल्यानंतर त्यांना काय उत्तर द्यायचं याचा विचार तरी केलाय का हो तुम्ही? काहीही वावगं केलेलं नाही आम्ही. कोणाचंही लक्ष नव्हतं अशी जमीन विकली आहे, आणि ती सुद्धा चांगल्या दरात. हो, पण सगळ्यांपासून लपवून. उघडपणे हे असं काहीतरी करण्याची हिंमत आहे का तुमच्यात? तोंड सांभाळून बोला. अजून बरंच काही करू शकतो आम्ही. तेवढी हिंमत बाळगून आहोत. आणि हे आम्ही पैशासाठी केलेलं नाहीये. हो हो, दानधर्म करणार होता ना तुम्ही. त्या प्रॉपर्टीवर सगळ्या सरनोबतांचा हक्क आहे. एवढी साधी गोष्ट नाही का लक्षात आली तुमच्या? तर काय उत्तर द्यायचं सगळ्यांना? उद्या आपल्याला घराबाहेर काढायला मागे पुढे बघणार नाहीत हे लोक. आत्ता आम्हाला कळलं. इतके दिवस इतके सगळे उपद्व्याप करून सुद्धा तुम्ही जहागीरदारीन का नाही झालात ते? स्वप्न तर मोठी मोठी पाहिलीत, पण प्रत्यक्षात जेव्हा काम करायची वेळ आली तेव्हा घाबरलात, मागे हटलात. कारण तसं नसतं तर एव्हाना आऊसाहेबांचा काटा काढला असतात तुम्ही. हो, काय बोलताय? खरं ते बोलतोय आम्ही. नाही घाबरत कुणाला. तो अनय असेल जहागीरदार, पण कधीही उडवू शकतो त्याला आम्ही. आत्ता आम्हाला मार्ग सापडलाय. आम्ही मागे हटणार नाही. सगळ्यांच्या नाड्या आवळून या शिपुरापुरावर राज्य करणार आम्ही. आणि साम नाही, दाम नाही, दंड आणि भेद वापरून. आऊसाहेबांची साडी निवडायला सगळ्यात जास्त वेळ लागला मला. काय निलांबरा, साडी आवडली नाही वाटत तुम्हाला जी? बदलून घ्यायची आहे का? नाही नाही, कशाला, छान आहे की. रेवा, हा मस्का 2 दिवस नव्हतीस म्हणून आहे का? असं समज हवं तर. आणि तुला मस्का मारण्यासाठी खास डिझायनर वेअर साडी सिलेक्ट केली आहे तुझ्यासाठी. बघ तुला आवडतीये का? वाव, छान आहे साडी. तुला आवडली ना, यातच सगळं आलं. आणि हो, संक्रांतीच्या दिवशी हीच साडी नेस हा. आणि घरातल्या इतर लोकांसाठीही गिफ्ट्स आणले. रेवा, तू मुंबईहून आलीस पण? आणि सगळ्यांसाठी गिफ्ट्स वगैरे आणलेस वाटतं. वाव, खरंच खूप गोड आहेस तू. बरं सोड, मला सांग, तू मुंबईला ज्या कामासाठी गेली होती ते काम झालं की नाही? अवनी, ते काम पूर्ण झाल्यावरच कळेल ना. आत्ताच सांगितलं तर कसं चालेल? आणि तुला माहितीये, ते खूप मोठं सरप्राईज आहे. मग आत्ताच सांगितलं तर मजा येणार नाही, नाही का? रेवा,
तू अवनीसाठी काय नाही आणलंस का? नाही ग, तिने नसेल आणलं काही माझ्यासाठी, कारण माझ्या आवडीचं तिला काहीच मिळालं नसेल. पण रेवा, जर आजूबाजूला नीट पाहिलं असतं ना तर मिळाली असती ग माझ्या आवडीची एखादी गोष्ट. असं कसं म्हणतेस? मिळालीये ना. अवनी, तू माझ्या जीवाभावाची मैत्रीण आहेस, मग तुझ्या आवडीची वस्तू मला मिळणार नाही असं होईल का? हे घे. अगं घे ना, घे. अवनी, उघड बघू काय दिले रेवाने, पाहूया जरा. हे काय? कॅक्टस? हे कसलं गिफ्ट आहे? अरे बापरे, असं कसं झालं? म्हणजे ऍक्च्युली ना मला ही कुंडी खूप आवडली होती आणि मी दुकानदाराला काय सांगितलं होतं की ह्याला शोभेल असं एक छानसं झाड पॅक करून द्या, पण मला कळत नाहीये त्यांनी असं काटेरी झाड का पॅक केलं असेल. म्हणून रेवा असा हलगर्जीपणा करायचा नसतो बघा. चला आता इथं उभं राहून या काटेरी झाडाला पानं फुटणार नाहीये जी. चला जेवायची तयारी करूया. अनयराजे, ज्या जमिनीचा सौदा करायला तुम्ही निघालात ती जमीन सगळ्या सरनोबतांची आहे हे विसरलात वाटतं तुम्ही. काय विचारतोय आम्ही? आणि आम्हाला न विचारता हा सौदा करायची त्याची हिंमत झालीच कशी? दादासाहेब काय बोलताय आपण? आपल्याला न विचारता अनय हा सौदा करेल कसा? पण माणूस आपल्या गावचाच आहे, प्रॉपर्टी चांगल्या किमतीला जाते म्हणून त्यानं जुजबी बोलणी करून ठेवली एवढंच. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण सगळे मुंबईला जाऊया, ती प्रॉपर्टी डोळ्याखालून घालूया. जी किंमत तो आपल्याला सांगतोय ती जर आपल्याला पटली तरच व्यवहार करूया. त्या माणसाचं कार्ड सुद्धा आहे माझ्याकडे. ही असली कार्ड आम्हाला दाखवू नका अनयराजे. या असल्या माणसांना मी बरोबर ओळखून असतो आणि तुमच्यापेक्षा जास्ती पावसाळे पाहिलेत आम्ही. त्यामुळे आम्हाला शहाणपणा शिकवू नका. काकासाहेब तुम्ही अनय, दादासाहेब मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये अनयराजेंनी आपला कसलाही अपमान वगैरे केलाय. आता तेही सज्ञान आहेत, बऱ्या वाईटाची जाण त्यांनाही आहे. त्यातून त्यांचं काही चुकतंय असं वाटत असेल तर आपण त्यांना समजावून सांगू शकता. हे समजावणंच आहे आमचं. आणि हा एवढा शहाणा असता ना तर या असल्या माणसाबरोबर व्यवहार केलाच नसता त्यांनी. काय राजे, हा जगन्नाथ तोच ना ज्याने गावातल्या लोकांचे पैसे घेतले आणि फरार झाला? काय या असल्या माणसाबरोबर व्यवहार करणार तुम्ही? याच्यावर भरोसा ठेवणार? राजे, इतिहास कितीही वाचला तुम्ही तरी इतिहास घडवता येत नाही. राजगादी तर मिळाली तुम्हाला, पण याचा अर्थ तुम्हाला राज्य करता येतं किंवा सांभाळता येतं असा होत नाही. त्यामुळे भलत्याच भ्रमात राहू नका. काकासाहेब तुम्ही दादासाहेब मला वाटतं तुम्ही स्वतः एकदा त्यांच्याशी बोलून बघावं आणि तुम्हाला जर नाही पटलं तर आपण कुठल्याही क्षणी हा व्यवहार रद्द करू शकतो. ठीक आहे, तुझा मान म्हणून एकदा प्रयत्न करतो, पण आधी पूर्ण शहानिशा करीन आणि मगच माझा निर्णय येईल. येतो आम्ही.
रावसाहेब सरनोबत बोलतोय आम्ही. हा बोला ना साहेब. बोला काय? आमच्या जमिनीवर नजर ठेवून आहेस तू? नाही साहेब, तसं काही नाही. अहो स्वतः अनेराजेंनीच मला विचारलं होतं. किंमत किती सांगितलीस ते बोल. 60 कोटी. काय? फक्त 60 कोटी? नाही, आपण 65 पर्यंत करू ना. त्याचं काय साहेब की बाजार भावच आता 57-58 चाललाय म्हणून. बाजार भावाबद्दल आम्हाला सांगू नकोस. 70 कोटी घेईन. नाही साहेब, एवढे नाही देता येणार. एवढे देऊन माझंच नुकसान होईल साहेब. तुझं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आमचं नुकसान करून घेऊ असं म्हणायचंय तुला? नाही साहेब. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, ही जमीन आम्ही तुला देणार नाही. अजिबात विकणार नाही. काकासाहेब, तुम्ही मुंबईच्या जागेबद्दल कोणाशी बोलत होतात का? काही झालंय का? हो, त्या जगन्नाथचाच फोन आला होता. आम्ही कशाला कोणाला फोन करू? तुझ्या त्या व्यवहाराबद्दल बोलत होता. अनेक किती कमी किमतीत जागा विकत होतास तू. अरे तो फसवत होता तुला. सपशेल फसवत होता. काय? काय ना नाही राजे, राजगादी तर तुम्हाला मिळाली, पण माणसाला ओळखायचा गुण मृत्यूपत्रातून हस्तांतरित होत नाही ना. हे असं अंधळेपणाने कोणावर विश्वास ठेवणं कधी बंद करणार तुम्ही अनय राजे? बरं, आपल्याला कळत नाही तर आपल्या मोठ्यांना विचारावं हे सुद्धा नाही का? आपल्या अवतीभोवतीची माणसं आपल्याशी गोड बोलतात म्हणजे ते योग्यच आहे असं नाहीये. त्यांना आधी वटणीवर कसं आणायचं ते शिका आणि मग राज्य करा. काकासाहेब, मला ह्या सगळ्या गोष्टीची खरंच कल्पना नव्हती. कदाचित मी माणूस ओळखायला चुकलो असेल. जमलं तर मला माफ करा. आपण या जमिनीचा विषय इथेच थांबूया. नाही विकायची ती जमीन. बर, आपण बघूया नंतर काय ते. रॉमिला, सकाळी सकाळी कुठे निघालायत? अवनी, जेव्हा कोणी बाहेर पडत असतं तेव्हा त्यांना टोकायचं नसतं. इतकंही माहित नाही का तुला? आता माझं काम नाही झालं तर? तुम्ही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवता? असं काही नसतं. पण मला सांगा, चाललायत कुठे? अगं टेलरकडे. संक्रांत येते ना. हो, म्हणजे संक्रांतीसाठी स्पेशल नवीन साडी घेतलीये वाटतं. नाही ग, रेवाने दिली आहे ना साडी, तीच नेसणार आहे मी. छान आहे आणि आऊसाहेबांनी दिलेल्या हारासोबत खूपच छान दिसेल. दिसायला सुंदर. पण मी एक सांगते की भीक घातलेल्या वस्तूंमध्ये ना कोणीही सुंदर दिसत नाही. अवनी, तुला काय म्हणायचंय? रेवाने भीक म्हणून दिलेली साडी, तुम्हाला दया येऊन दिलेला हार, या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही सुंदर दिसायलाच हव्यात, नाही का? रागाने बघू नका माझ्याकडे. अहो, रेवा ही सगळी मेहरबानी का करते तुम्हाला माहित नाहीये का? तिला वेळोवेळी भटकायला मिळावं म्हणून. आणि मग तुम्ही आहात घरातली घरकामं करत बसायला. कायम तुम्ही तिला मोलकरणीची नात म्हणून चिडवत आलात ना. आता तीच तुम्हाला घरची मोलकरणी बनवून ठेवेल की नाही ते बघा. अवनी, असं काहीही होणार नाहीये. अगं, अजून इथेच आहेस तू? मगाशी किती घाई करत होतीस टेलरकडे जायचंय म्हणून. काय झालं? तुला काय वाटतं रेवा, हीच एक साडी आहे का माझ्याकडे? याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या साड्या पडल्यात माझ्या कपाटात. अगं, काय झालं अचानक? असं का बोलतेस तू? हो रोमिला, तुम्ही आता टेलरकडेच जायला निघाला होतात ना? दुसऱ्यांनी भीक म्हणून दिलेली साडी नेसायला मी काही दासी नाहीये. करोडपतीची मुलगी आहे मी. एका क्षणात शिपुरापुरात साड्यांचं दुकान उभं करू शकते मी. तुला काय वाटतं, तुझा नवरा जागीरदार झाला तर आम्ही सगळे तुझे नोकर होत? नाही. स्वतःला काय राणी समजतेस तू? एक दिवस दाखवून देईन की राजगादीवर बसण्याची लायकी आमचीच आहे. एक दिवस कशाला, या वेळच्या पतंगबाजीतच कळेल की अनय जास्त श्रेष्ठ आहे की मेघदत्त.
दुसऱ्याचा भूतकाळ शोधायचा प्रयत्न केलास ना तर तुझा भविष्य काळ असाच होणार आहे. कोण हवंय आपल्याला? तुम्ही मला ओळखलं नाही? मी तुम्हाला म्हटलं होतं ना शिवपुरापुरातील भैरवाचं मंदिर खूप जागृत आहे म्हणून. त्यांच्याच दर्शनाला आली होती. तुमची आठवण आली म्हणून तुमची चौकशी केली तर कळालं की तुम्ही इथल्या जागीरदार आहात. आणि काय हो, त्या दिवशी अवनीचे बाबा भेटले का तुम्हाला? हे बघा, मला आता अजिबात वेळ नाहीये. मला खूप उशीर होतोय, खूप काम आहेत. तुम्ही नंतर या. हा, इतकी घाबरल्यासारखी का दिसतेस? काही झालंय का? गुंडाप्पा दादा. रेवा, तू गुंडाप्पा दादांना पाहिलंस का? नाही. हे बघा बाई, मी खरंच सांगते, मला अजिबात वेळ नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही नंतर या. तुम्ही निघा आता. हा, अगं पण माझं काही ऐकून तर घे. आपण नंतर बोलूया. अगं पण ऐक तरी. नाही, नंतर बोलूया प्लीज. काय झालं? रेवा, अगं तू या सगळ्यांना मुंबईतली सगळी मजा सांगितलीस, पण एक महत्वाची गोष्ट सांगायची कशी काय विसरलीस? काय ग, मुंबईला असताना तू अजून एका ठिकाणी गेली होतीस ना, जुहूला? काय गेली होतीस ना? काय? जुहूला? मी कशाला जाऊ जुहूला? अगं तेच तर म्हणतेय मी, तिथं तर तुझं कोणीच राहत नाही, मग का गेली होतीस तू जुहूला? अवनी, मी तुला एकदा सांगितलं ना, मी नव्हते गेले जुहूला. मी कोणालाच ओळखत नाही तिथे. तुम्ही मला ओळखत नाही? आपण भेटलो नव्हतो का जुहूला, मुंबईमध्ये? मग खोटं का बोलतोय? काय ग, काय म्हणतात या? तू भेटली होतीस ना यांना? हे पहा, त्या तिथे आल्या होत्या हे त्यांनी आम्हाला सांगितलंय जी, आणि तिथे काय घडलं तेही आम्हाला त्या सांगतील. पण या राजघराण्याच्या गोष्टी आहेत, त्या मी सगळ्यांच्या समोर व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही... ठीक आहे, मग मी येते. रेवा, मी येते. हा, रेवा, या साऱ्याबद्दल आम्हालाही काही माहित नाहीये बघा, पण सगळ्यांच्या समोर उगाच तमाशा नको म्हणून आम्ही सगळा हा बनाव केला. खरं सांगा, काय झाले नक्की? कोणाला भेटायला गेली होतीस रेवा? आणि अनयला तरी माहितीये का हे सगळं? का तो सुद्धा अंधारातच आहे अजून? फॅमिली जुहूला तर राहत नाहीये. इट्स अ व्हेरी रिच एरिया. यांना परवडणारच नाही. रेवा, हे सगळं काय चाललंय बाळा? काय ग रेवा, सांगतेस ना खरं? नाहीतर उगाच घरच्यांचा विश्वास उडेल तुझ्यावरचा. बास, मी नाही सांगू शकत कोणाला काही. नाही सांगणार आहे मी. मला काहीही सांगायचं नाहीये.